शुष्क काष्ट संजीवन. अध्याय 40. सिद्धमुनींनी नामधारकाला श्री गुरुमहिम्याची एक विचित्र कथा सांगितली. गाणगापुरामध्ये श्री गुरुच्या दर्शनाला नरहरी नावाचा एक कुष्टी ब्राह्मण आला. तो गुरूंना भक्तिपूर्वक नमन करून बोलू लागला. जगद्गुरू, माझा जन्म व्यर्थ आहे. मी वेदविद्येचा अभ्यास केला आहे, पण या कुष्ठरोगामुळे मला ब्राह्मण म्हणून आमंत्रण कुणी देत नाहीत. माझी निंदा करतात. इतकेच नव्हे तर सकाळी उठून याचे तोंड पाहू नये असे म्हणून मला तुच्छ लेखतात. यामुळे मला जन्म नको असे वाटू लागले आहे. मी नाना व्रते केली, तीर्थयात्रा केल्या आणि असा निर्धार करून आलो आहे की जगद्गुरू, आपला कृपाप्रसाद झाला नाही तर प्राणत्याग करावा. श्री गुरु म्हणाले, तुझ्या पूर्वजन्मीच्या महापापामुळे तू कुष्ठी झाला आहेस. पण आता तुला सांगतो तसे भावभक्तीने आचरण करशील तर तुला दिव्य शरीर प्राप्त होईल. इतक्यात समोरून एक विप्र 4 वर्षाचे जुने वाळलेले लाकूड सर्पणाकरिता घेऊन निघालेला त्यांना दिसला. ते लाकूड विप्राकडून मागून घेऊन श्री गुरु नरहरीला म्हणाले, हे लाकूड संगमस्थानावर नेऊन भीमा तीरावर रोवून ठेव आणि नित्य स्नानानंतर अश्वत्थाची पूजा करून 2-2 कळशा याला पाणी घालीत जा. ज्या दिवशी या काष्टाला पालवे फुटेल त्या दिवशी तुझा कुष्ठरोग बरा झाला म्हणून समज. श्री गुरुच्या वचनावर विश्वास ठेवून नरहर विप्राने ते काष्ट तात्काळ संगमावर नेऊन रोवून ठेवले आणि 7 दिवसापर्यंत उपवास करून मोठ्या भक्तीने त्याला तो पाणी घालू लागला. ते पाहून लोक बोलू लागले, अरे काय वेडा आहेस, या वाळलेल्या लाकडाला पाणी घालून सजीव करण्याची खटपट करतोस ती. तुझ्या पापाचा परिहार होणे शक्य नसेल म्हणूनच श्री गुरूंनी तुला असे व्यर्थ कष्ट करायला लावले असतील. नरहरीने त्यांना उत्तर केले, सत्यसंकल्प श्री गुरुनाथ आहेत. त्यांचे वाक्य कधीच असत्य होणार नाही असा माझा निर्धार आहे. त्यांनी नरहरीचे हे बोलणे श्री गुरुजवळ जाऊन सांगितले. ते म्हणाले, तो आज 7 दिवस उपवास करून शुष्क काष्टाला पाणी घालून जिवंत करण्याची खटपट करीत आहे. आम्ही कितीही सांगून पाहिले तर आम्हाला म्हणतो कसे. मला कष्टाची पर्वा नाही. माझ्याकरिता गुरुवाक्य सत्य होणार असा मला दृढ विश्वास आहे. यावर श्री गुरूंनी त्या शिष्यानं सांगितले, जैसे भक्ताचे अंतःकरण तैशी सिद्ध पावेल. याविषयी तुम्हाला पुराणांतरीची एक कथा सांगतो, ती ऐक. पूर्व पांचाळ नगरात सिंहकेतू नावाचा एक राजा होता. त्याचा पुत्र धनंजय हा अरण्यात शिकारी करिता हिंडत असताना त्याला फार तहान लागली. पाण्याचा शोध करीत हिंडत असता त्याला एक जीर्ण शिवमंदिर आढळून आले. शिवमंदिराबाहेर एक मोडकेसे शिवलिंग पडलेले राजपुत्राबरोबर हिंडत असलेल्या एका भिल्लाने उचलून घेतले आणि तो राजकुमाराला म्हणाला, मला या लिंगाची पूजा करावी असे वाटू लागले आहे, पण याची पूजा कशी करायची कोण जाणे. तुम्ही मला पूजेचा प्रकार विस्तारपूर्वक सांगाल काय. तुम्ही माझे गुरु व्हा. राजपुत्र त्या भिल्लाला म्हणाला, हे पाषाणाचे शिवलिंग घरी ने. फुले पत्री आणून त्याची भक्तिभावनेने तू व तुझी बायको या दोघांनी जोडीने पूजा करावी. धूप दीप लावून आरती करा. नित्य आपण जेवता त्या अन्नाचा नैवेद्य तर दाखवाच, पण नित्य स्मशानातले ताजे भस्म आणून त्याचाही नैवेद्य दाखवेत जा. असे पूजेचे विधान राजकुमाराने भिल्लाला सांगून ठेवले. पुढे काही काळ त्याची पूजा यथासांग चालू होती, पण एके दिवशी नैवेद्याकरिता चिताभस्म काही मिळेना. भिल्ल पुष्कळ गावे हिंडून आला. त्याला चिंता वाटू लागली. गुरुच्या आज्ञेप्रमाणे आज मी पूजा केली नाही तर मला पाप लागणार, म्हणून मी प्राणत्याग करणार असे आपल्या पत्नीला म्हणू लागला. ते ऐकून पत्नी त्याला म्हणाली, मीच तुम्हाला चिताभस्म देते. मला घरामध्ये कोंडून घराला अग्नी लावा. माझे दहन झाले म्हणजे ते चिताभस्म शिवाला अर्पण करा. हे ऐकून शबराला दुःख झाले, पण ती बोलली, मी तुमची अर्धांगी आहे ना. मी म्हणजे तुमचाच देह. माझ्या शरीराचे सार्थक तरी होईल. चिंता का करता. हे पत्नीचे बोल ऐकून शबराने घराचे दार लावून घेऊन ते पेटवून दिले. ते भस्म सात झालेले पाहून त्याने शबरीच्या भस्माचा नैवेद्य शिवाला दाखविला आणि नित्याप्रमाणे प्रसाद हातात घेतला आणि तो ग्रहण करण्याकरिता आपल्या पत्नीला हाक मारू लागला. भक्तिभावाने पूजाविधी यथासांग उरकण्यामध्ये तो अगदी तल्लीन झाला होता. त्यामुळे झाल्या प्रकारचे त्याला स्मरण तरी कुठे होते. पूजेच्या ध्यानात त्याचे भान नाहीसे झाले होते. आपल्या स्त्रियेला हाका मारीत असताना तो त्रिपुरारी प्रसन्न झाला असल्यामुळे
शबरी त्याच्यापुढे हास्यवदनाने येऊन उभी राहिली आणि तिने तो अर्धा प्रसाद त्यांच्याकडून मागून घेतला. शबराला विस्मय वाटून त्याने तिला विचारताच ती म्हणाली, तुम्ही घराला अग्नी लावला तेव्हा मला थंडी वाजत होती, म्हणून मी झोपी गेले होते. मला तरी कुठे आठवण आहे काय झाले त्याची. तुमची हाक ऐकून जागी झाले आणि आले प्रसाद मागायला. शंकर प्रसन्न होऊन त्यांच्या पुढे उभा राहिला. भगवान शंकर प्रसन्न झाल्यावर त्याच्या प्रसादाने सद्गती मिळणारच हे काय सांगायला पाहिजे. जैसा भाव तैसी सिद्धी, होईल सत्य हे त्रिशुद्धी. त्या ब्राह्मणांना ही कथा सांगून नंतर श्रीगुरु संगमाला गेले. नरहरीचा शुद्ध भाव पाहून त्याने आपल्या कमंडलूतील पाणी त्या शुष्क काष्ठावर शिंपडताच त्याला कोवळी पालवी फुटली आणि इतरांना तर तो औदुंबर वृक्षासारखा सतेज दिसू लागलीच नरहरीच्या देहावरील कुष्ठ नाहीसे होऊन देह सोन्यासारखा सतेज दिसू लागला. यावेळी नरहरी विप्राने श्रीगुरूंना नमस्कार करून एक महास्तोत्र केले. श्रीगुरु मठात गेल्यावर तेथे शिष्यागणांनी आरत्या केल्या. मोठी समाराधना झाली. श्रीगुरूंनी नरहरीला मंत्रोपदेश दिला व त्याला आपल्या स्त्री पुत्रासह गाणगापुरात येऊन सेवा करीत राहा अशी आज्ञा केली. अध्याय 40 समाप्त. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. शुभम भवतु.